नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, कारण आज आपण बाप्पा घरी आल्यानंतरचा उत्सव बघणार नाही, तर बाप्पा आपल्या घरी येण्याच्या आधीची लगबग बघणार आहोत. गणपतीला अजून जवळजवळ 1 महिना बाकी असताना माझा भाऊ खास लालबाग परळला गेला होता. कारण मुंबईत राहणाऱ्या, विशेषतः कोकणातून आलेल्या लोकांसाठी गणपतीच्या आधी लालबागला एकदा भेट देणं म्हणजे जणू गणपतीच्या तयारीची सुरुवातच असते. लालबाग परळ म्हटलं की डोळ्यासमोर येतात मोठमोठी गणपतीची मंडळं, कार्यशाळा, मूर्ती बनवण्याची लगबग, सजावटीची दुकानं, मखर, फुलं, लाईट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता. म्हणूनच माझ्या भावाने ठरवलं की यावर्षी थोडं लवकर जाऊया आणि बाप्पाच्या तयारीचा हा माहोल जवळून अनुभवूया. तर चला, घरातून सुरू झालेला हा प्रवास ते लालबाग पर्यंत आपण बघूया. सकाळी सगळ्यात आधी त्याने घराचा दरवाजा बंद केला. बाहेर पडताना मनात आधीच एक वेगळीच एक्साइटमेंट होती. दरवाजा लॉक केला, लिफ्टचं बटन दाबलं. आता इथेच पहिला छोटासा ट्विस्ट. लिफ्टला यायला चक्क खूप वेळ लागला. तो उभा लिफ्टची वाट बघतोय, पुन्हा बटन बघतोय आणि मनात म्हणतोय, अरे देवा, आज लिफ्ट एवढा वेळ का घेत आहे काय माहिती. शेवटी लिफ्ट आली आणि मग तो खाली ग्राउंड फ्लोअर वरती आला. रिसेप्शन कडे गेला, तिथून बाहेर पडला आणि पुढचा टप्पा होता रेल्वे स्टेशनचा. आमच्या एंट्री गेटच्या जवळच स्टेशन आहे, त्याच्यामुळे त्याला लगेच पायऱ्या चढल्या, तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचला. स्टेशनवर नेहमीसारखी मुंबईची लगबग सुरू होती. कुणी कामावर जाण्यासाठी धावत होतं, कुणी ट्रेन पकडत होतं आणि माझा भाऊ मात्र आज एका वेगळ्याच कामासाठी निघाला होता, गणपती बाप्पाच्या तयारीचा माहोल अनुभवायला. थोड्या वेळाने ट्रेन आली, ट्रेन पकडली आणि सुरू झाला दादरचा प्रवास. ट्रेनमध्ये बसल्यावर मनात एकच विचार आला, आज लालबागमध्ये काय काय बघायला मिळणार. गणपतीच्या कार्यशाळेत मूर्ती किती तयार झाली असेल, तिथलं वातावरण कसं असेल, सजावटीच्या दुकानात काय नवीन पाहायला मिळेल आणि कोणकोणत्या मानाचे गणपती बघायला मिळतील, अशा विचारांमध्ये प्रवास सुरू होता. शेवटी दादर आलं. दादरला उतरल्यावर आता त्याला पुढचा प्रवास बाईकवरून करायचा होता, कारण आमचाच एक भाऊ बाईक घेऊन त्याला घ्यायला येणार होता. स्टेशनमधून बाहेर आला आणि नेहमीच्या हॉटेलच्या गल्लीतून पुढे निघाला. छबिलदास हॉलच्या दिशेने गेला आणि तिथून राईट घेतला. मग सरळ चालत चालत दादर प्लाझा सर्कलच्या दिशेने गेला. तिथे पोहोचल्यानंतर समोरच कझन भाऊ माझा बाईक घेऊन तयारच होता. मग काय ते भेट झाली आणि दोघेही बाईकवर बसले. आता खरी सफर सुरू झाली, ते म्हणजे दादर ते लालबाग. हा रोड आहे, हा वडाळ्याला सरळ वडाळा, हा दादर सर्कल ना. हा गणेश गल्लीचा ना, हा ना इथे. अरे गणेश गल्लीचा हा इथे, मुंबईचा राजा ना, गणेश गल्ली. काय बोलतो. नाही भाई, हा लालबागच्या राजाचा आहे. एवढ्याशा गल्लीतून लालबागचा राजा बाहेर. बाई, हे चिंतामणीचा गेट पुढे आहे. लालबागच्या दिशेने जाताना रस्त्यांवरचा माहोल हळूहळू हा बरोबर, हा आपण इथून राईट मध्ये बदलताना जाणवत होता. गणपतीला अजून वेळ असला तरी काही ठिकाणी मंडळांची तयारी सुरू झालेली दिसत होती. कुठे मंडपाचं काम, कुठे सजावटीची तयारी, कुठे गणपतीच्या आगमनाची चर्चा. माझा भाऊ तर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघत होता. हे बघ, हे कोणत्या मंडळाचं आहे, अरे पुढे अमुक मंडळ येतं ना, असं विचारत आणि रस्त्यात येणाऱ्या मानाच्या गणपतीच्या मंडळांकडे बघत दोघांचा प्रवास सुरू होता. लालबागचा परिसर जवळ येत होता आणि उत्सुकता आणखी वाढत होती. शेवटी ते कलागंध गणपतीच्या कार्यशाळेजवळ पोहोचले.
आता वाटलं की चला आता जाऊन बाप्पाची मूर्ती जवळून बघूया, पण तिथे आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी बाप्पाचं पूर्ण स्वरूप तयार झालेलं नव्हतं, त्यामुळे अर्थातच आज जाऊन शूटिंग किंवा दर्शन घेण्याची परवानगी नसणारच. म्हणूनच बाहेरनच कार्यशाळा बघितली. आणि खरं सांगायचं तर मूर्ती पूर्ण तयार नसतानाही त्या जागेचं महत्त्व वेगळंच वाटत होतं. कारण काही दिवसांनी याच जागेवर तयार होणारा बाप्पा हजारो लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनणार होता. आज आपण फक्त तयारी बघत होतो, पण मनाच्या डोळ्यांसमोर मात्र आधीच बाप्पाचं पूर्ण रूप उभं राहत होतं. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर आता पुढे जायचं ठरलं. गणपतीची मूर्ती बघायला आलो होतोच, पण त्यासोबत घरच्या गणपतीसाठी सजावटीचं सामानही बघायचं होतं. मग दोघेही सजावटीच्या सामानाच्या दुकानाकडे गेले आणि तिथे गेल्यावर तर एकदम वेगळंच जग दिसतं. गणपतीच्या सजावटीसाठी किती प्रकारच्या वस्तू मिळतात हे बघून खरंच आश्चर्य वाटलं. छोट्या घरासाठी साधं डेकोरेशन हवं असेल तरी पर्याय होते, आणि मोठ्या गणपतीसाठी मखर किंवा ग्रँड डेकोरेशन्स करायचे असले तरी भरपूर पर्याय होते. सुंदर मखर, सजावटीच्या वस्तू, फुलांचे सेट, लाइटिंग, तोरणं, वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशनची सामग्री, एक ना दोन कितीतरी प्रकार. आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे अनेक वस्तू अगदी वाजवी किमतीत मिळत होत्या. प्रत्येक दुकानात नवीन काहीतरी दिसत होतं, त्यामुळे हे घेऊ का ते घेऊ असं बघत बघत वेळ कधी गेला हे कळलंच नाही. गणपतीच्या आधी घर सजवण्याची तयारी करणाऱ्या लोकांसाठी असा बाजार म्हणजे खरं खजिनाच आहे. त्यातला हा मी काय म्हणतो, यातला असा साईडच्या देवी वगैरे असं काय घेतलं कलर, पण ते त्याला कलर करायला लागेल ना असं, हे वाले ह्यातलं काहीतरी. पण मंडळी, आमच्या दिवसाचा सगळ्यात सुंदर क्षण अजून बाकी होता. सजावटीचं सामान बघून झालं होतं, आता तिथून निघायची वेळ आली होती आणि अचानक समोरून एक वेगळीच लगबग जाणवली. लोकांची गर्दी वाटली, वातावरणात उत्साह जाणवू लागला आणि मग कळलं की बोरिवलीच्या मानाच्या महाराजांचं आगमन होणार आहे. आता तुम्हीच सांगा, गणपती बाप्पाच्या कार्यशाळेला भेट द्यायला गेलो आणि त्याच दिवशी बाप्पाचं आगमन बघायला मिळालं तर यापेक्षा सुंदर योग कोणता? खरं तो क्षण खूप खास होता. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी जो उत्साह निर्माण होतो ना, तो शब्दात सांगणं कठीण आहे. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाप्पासाठी श्रद्धा, संपूर्ण वातावरणात जाणवणारी सकारात्मक ऊर्जा, हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न झालं. आणि तेव्हा वाटलं आज लालबागला येणं खरंच सार्थक झालं. तुम्हीही गणपतीच्या आधी लालबाग फिरायला जाता का? आणि तुमचा आवडता मानाचा गणपती कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.